तर आमच्याकडे ना एक बाई आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की शाळेचा पहिला दिवस हा पहिला असतो आणि शिस्त ही पाळलीच पाहिजे. त्यांना आता आपण आमंत्रित करूयात, बघूयात त्यांचं काय म्हणणं. या पुणेरी बाई या. थांबवा, सगळं थांबवा. निषेध आहे माझा, निषेध आहे. आता काही नाही, संपलं गेलं. बंद कर, संपलंय सगळं. कधी चालली आहे मी? माझी पोरगी घाबरली. पहिल्यांदा ती घाबरलीये. कालपासून एपिसोड चाललाय, ती पहिल्यांदा घाबरली. नाही, घाबरू नकोस. हा सागर आहे. मला माहितीये म्हणते. माहिती आहे ना, मला घाबरू नकोस. यांना ओरडणार आहे मी, कळलं? हा, फक्त यांना ओरडणार. हा, तू नको घाबरूस. नाही बोल नाही. वहिनी, तुम्ही का आला तिथे? सल्ले द्यायला आली आहे तुम्हाला. फुकटचे सल्ले नकोयत आम्हाला. फुकटचे सल्ले देणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. नाही, तो सगळ्याच पुणेकरांचा असतो. तुम्ही काहीतरी वेगळं सांगा. मी पुण्याची आहे. आम्ही पुणेरी, आम्ही पुणेरी. मध्येच ते नका काहीतरी वेगळं होतं. कळलं मला, कळलं. हे बघा साबळे, हा, मी आता शाळेतून आली आहे. आईला. आणि हा कोण? मरेल. कुठून आला तुम्ही? शाळेतून आले. मग खोट रबर कशाला आणला बरोबर? खोट रबर? हा मुलगा आहे माझा. आईला, हा तुमचा मुलगा आहे? मग काय नाव आहे त्याचं? चकोटघट. काय? चकोटघट. काय नाव ठेवलंय याचं? घटस्फोट. काय नाव काय तुझं? काय रे नाव तुझं? घटोत्कच. हा, घटोत्कच. ते सटक घोट आहे त्याचं नाव. ते आहे सतत घोट. का कोणी ठेवलंय हे नाव याचं? मी ठेवलंय. का म्हणजे वाणी शुद्ध होण्यासाठी. मग त्याला आंघोळ घालायची ना आई? कोणाला? वाण्याला. बक्षील हवा येऊ द्या. बक्षील हवा येऊ द्या. मला इथे बसा. बघितलं साबळे काय झालंय त्यांचं? लहान मुलांचं. लहान मुलांना आवडतं का बाबा? नाही, अजिबात नाही आवडत. सेन्स ऑफ ह्युमर वाढलाय त्याचा. नाही, हा याचा. अरे काय रे चकोटघाट. घटोत्कच. हा तेच ते. काय ते अशी शिस्त लागली पाहिजे मुलांना. शिस्त लावण्यासाठी आली आहे मी इथे. काय शिस्त लावणार तुम्ही लोकांना? आधी याला शिस्त लावणार आहे. सिद्धार्थ जाधवला शिस्त लावणार आहे. त्यांनी काय केलं? काय केलं? किती आळस. किती आळस. कसला आळस आहे त्यांच्यात? जत्रा सिनेमात कोंबडी शोधायला गेले होते. मग 3-4 वर्षांनंतर कुठं सापडली? कुठे सापडली कोंबडी तुम्हाला? मला काय रजाकार मध्ये. घरचे वाट बघत होते. आत्ता कोंबडी येईल, आत्ता चिकन खायला मिळेल. शेवटपर्यंत व्हेज राहिले ते. वरण भात खात राहिले. कळलं? शिस्त म्हणजे शिस्त असते. म्हणजे म्हणतात ना, शिस्त तिथे विकत नाही. पिकते तिथे विकत नाही. बक्षील. तू बघतो त्याला का? अजिबात बघायचं नाही. चला हवा येऊ द्या. सांगतो तुला. सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता. ते चुकलं तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता अजिबात बघायचं नाही. आणि तेही चुकलं तर शनिवारी 9:30 ते 11:30 अजिबात बघायचं नाही. आणि सगळं चुकलं ना, जर सगळं चुकलं तर ओझी लावलंच तर लक्षात ठेव. माझी शिस्त बघायची आहे तुला? दाखवा. करू सुरू? ऐका. नाही, आधीचे दिवस आठवले. आधीचे दिवस वेगळे होते, आताचे दिवस वेगळे आहेत. ते वाजू नकोस. मला कसं तरी होतं. अजिबात नाही. शिस्त बघायची ना, शिस्त. माझ्या मुलाला शिस्त कशी लावली? उभा राहा इकडे. उभा राहा. याला सावधान विश्राम. सावधान विश्राम. सावधान विश्राम. वर खाली बघ. सर माझंच चुकलं. सॉरी माझंच चुकलं. ओके, बघू नको रागाने. चला सुरू. चला, मधली सुट्टी झाली. डब्बा खायचा.
चला संपलं वेळ. चला संपली वेळ. चला नाही शिस्त म्हणजे शिस्त. वेळ दिली होती तुला न बघायची. चला झोपायला जा आता. चला झोपा. चला झालं झोपून. उठा. चला तोंड धुवा पटकन. चला हा आंघोळ करा आता. हा झाली आंघोळ. चला झालं. हा झाली. चला शाळेत जा. चल सुटली शाळा. परत ये. चल लवकर. अभ्यास झाला. अभ्यास. चल उठ लवकर. हात पाय धु. चल झाला हात पाय. चल जेवायला बस. चल झालं जेवण. चल चला झोपा. चला झालं झोपून झालं. चला उठा शाळेला जा. बघितलं किती ऍक्टिव्ह आहे. आईच्या या शिस्तीमुळे मी मला शाळेत शिवी देतो का? असं नाही बोलू बाळा. हा नाही हा अरे सपाट घोट लवकर सांग. घटोत्कच. हा तेच ते स्लीपर कोच. घटोत कोच. चला बरं झालं तुम्ही सगळे इथे आलात. हा का? सगळे पालक भेटले. आता मला जरा परीक्षा घ्यायची सगळ्यांची आणि काही प्रश्न विचारले त्याची उत्तर द्यायची तुम्हाला. पालकांनी का मुलांनी? हो मुलांनी. द्या प्रश्न विचार. मला सांगा एका झाडावर 5 चिमण्या आहेत. किती? 5. एक शिकारी येतो. हा. गोळी झाडतो. एक चिमणी मरते. किती उरले? ते बघ एक तिने सांगितलं. किती तुझं किती म्हणणं आहे? 4 उरले. एक गेल्यावर 4 उरले ना. तुझं काय म्हणणं आहे? कसं काय? एक मेला बाकीचे डरकाळीने गेले. म्हणजे बंदुकीचा आवाज. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? 4 बरोबर आहे का? हा 4 चिमण्या. कसं काय? कारण एक चिमणी मेली तर 4 चिमण्या राहिले. करेक्ट. बरोबर. दोघांचंही बरं. देख टाळी. म्हणजे गणित म्हणून तिचं बरोबर आहे. पंच म्हणून ह्याचं बरोबर आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आता मला सांगा आपला राष्ट्रीय प्राणी कोण? अरे आता कसं आहे बरेचसे इंग्लिश मीडियमचे तुम्ही हा प्रश्न इंग्लिश मध्ये उत्तर आलंय तिकडून. बोला. लवकर बोला नाही तर तो आणखी कमी मला माहितीये. हा आता वाघ. वाघ. राष्ट्रीय प्राणी वाघ. ओके. बरं चांगलं तुमचं असं ते वहिनी, म्हणते. हा प्रश्न आहे की नाही आता इंग्लिश मीडियमची पण मुलं ऐकत असतील राष्ट्रीय प्राणीवाला त्यांना इंग्लिश मध्ये विचारा. हु इज नॅशनल पार्क ऑफ इंडिया? राहू द्या. हु इज नॅशनल पार्क ऑफ इंडिया? राहू दे. बरं आता शेवटचा प्रश्न मला सांगा आपलं राष्ट्रीय फूल कुठलं आहे? लोटस. नाही. लोटस नाही. पॉलिटिकल उत्तर बरोबर आहे. कमळ. नाही. अरे लोटस. नाही. लोटस कमळ नाही. फुल कुठलंय तुम्ही सांगा. तुम्ही पण ट्राय करा. कमळ मी बोललो. नाही. कमळ. नाही. फूल सांगा. लोटस. एप्रिल फूल. तरी तुला सांगत होते असे प्रश्न विचारायला लावू नकोस मला. हवा येऊ दे.